नमस्कार मित्रांनो, बिलासपूर नावाच्या एका गावात माता दुर्गेचा परमभक्त असा एक गरीब पण सद्गुणी शेतकरी राहत होता। तो आपली पत्नी राधा आणि मुलगी मीरा यांच्यासोबत आनंदाने जीवन जगत होता। शेतकरी मनाने अतिशय दयाळू होता। तो नेहमी गावकऱ्यांना मदत करत असे, त्यामुळे संपूर्ण गाव त्याच्यावर प्रेम करत असे आणि त्याला मान सन्मान देत असे। एके दिवशी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी शेतकऱ्याने सर्व गावकऱ्यांना वस्त्रदान केले। ही गोष्ट गावातील जमीनदाराच्या नोकरांनी पाहिली। त्यांनी लगेच जमीनदाराला ही माहिती दिली। नोकर जमीनदाराला म्हणाला, मालक, हा शेतकरी गावकऱ्यांसाठी खूप काही करत आहे। जर असंच चालू राहिलं तर त्याचं नाव मोठं होईल आणि सगळे लोक त्यालाच मान देतील। अरे, तो तर एक गरीब शेतकरी आहे, पण त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून? जे झालं ते झालं मालक, पण तुम्ही शेतकऱ्यांसारखं तुम्हीही गावाला काहीतरी दान करा, म्हणजे सगळे तुम्हाला मान देतील आणि तुमचा सन्मान वाढेल। जमीनदार आपल्या नोकराला म्हणाला, बंटी, थोड्या वेळाने माझ्या खोलीत ये, तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे। थोड्या वेळाने बंटी आत आला। जमीनदार म्हणाला, या शेतकऱ्याचं काहीतरी करायलाच हवं। तेवढ्यात जमीनदाराची पत्नी खोलीत आली आणि म्हणाली, काय चर्चा चालली आहे, मला पण सांगा। मग तिघांनी मिळून एक कट रचला। मग दुसऱ्या दिवशी सकाळी जमीनदाराने गावात घोषणा केली, अरे गावकऱ्यांनो, ऐका ऐका, येत्या रविवारी राजवाड्यात सर्व गावकऱ्यांसाठी मेजवानी ठेवली आहे, सर्वांनी आवर्जून यावे। गावकरी आपापसात बोलू लागले, जमीनदार तर इतका चांगलाही नाही, तो आपल्याला का जेवण देईल? नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे। रविवारी दुपारी राजवाड्याच्या मागील अंगणात जेवणाची व्यवस्था करण्यात आली। सर्व गावकरी तेथे जमले होते। थोड्या अंतरावर जमीनदार, त्याची पत्नी आणि नोकर उभे होते। अचानक जमीनदाराची पत्नी मोठ्याने ओरडू लागली, अरे, माझा हार कुठे गेला? माझा मौल्यवान हार हरवला आहे। हा हार नक्कीच या गरिबांपैकी कुणीतरी चोरला आहे। जमीनदाराने बंटीला आदेश दिला, सगळ्यांची झडती घ्या। बंटीने सर्व गावकऱ्यांची झडती घेतली। शेवटी तो हार त्या शेतकऱ्याजवळ सापडला। शेतकरी हात जोडून म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा, मी चोरी केलेली नाही। पण जमीनदार ओरडला, गप्प बस, याला तुरुंगात टाक। का राधा रडतच म्हणाली, मालक, माझा नवरा चोर नाही, कृपा करून त्याला सोडा। पण कोणीही काहीही ऐकलं नाही। शेतकऱ्याला कारागृहात डांबण्यात आलं। गावकरी निराश होऊन म्हणाले, आम्ही आधीच म्हणालो होतो, जमीनदार काहीतरी अनर्थ करणारच। आता सगळं देवाच्या भरोशावरच आहे। मग काही दिवस असेच गेले। शेतकऱ्याला सोडवण्यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था होत नव्हती। गावकऱ्यांनी पैसे जमा केले, पण ते अपुरे पडले। सर्वजण हताश झाले। राधा रोज माता दुर्गेकडे प्रार्थना करत होती, माते, माझ्या भक्तीत जर थोडीही खरी ताकद असेल तर आमची मदत कर। मग एके दिवशी एक म्हातारी भुकेली स्त्री दारात आली आणि म्हणाली, कोणी आहे का घरात? 2 दिवसांपासून मी उपाशी आहे। तिच्या आवाजाने राधा बाहेर आली। तिच्याजवळ पूजेसाठी ठेवलेला एकमेव नारळ होता। तिने तोच नारळ त्या म्हाताऱ्या आजीला दिला। ती आजी म्हणाली, मुली, देव तुझं भलं करो, तुझी सर्व दुःख दूर होतील। हे बोलून ती आजी अचानक अदृश्य झाली। राधा आश्चर्यचकित झाली। ती आत गेली आणि पाहते तो काय, मंदिराजवळ एक तेजस्वी हार ठेवलेला होता। तिला कळून चुकलं होतं की ही माता दुर्गेचीच कृपा आहे। राधा लगेच गावातील सोनाराला घेऊन जमीनदाराकडे गेली आणि म्हणाली, मालक, हा तुमचा 9 लाखाचा हार आहे, कृपया माझ्या पतीला आता मुक्त करा। हार पाहून जमीनदार आणि त्याचे नोकर चकित झाले। नियमाप्रमाणे जमीनदाराला शेतकऱ्याला सोडावं लागलं। अशा प्रकारे माता दुर्गेने आपल्या भक्ताला संकटातून मुक्त केले।
तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच महत्त्वाची शिकवण मिळते. कधीही कोणाचं वाईट करू नका. नेहमी सत्य आणि चांगल्या मार्गावर चालत राहा. देव नक्कीच तुमची मदत करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.